माझे मज कळो येती अवगुण, माझे मज कळो येती अवगुण, काय करो मनावर. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा असाच करी. वाचा वदे परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा असाच करी. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बापा. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा असाच करी. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरणा, दुसरे चरणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तारो, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तारो. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागो निज चरणा, तुमच्या लागो निज चरणा, तुमच्या लागो निज चरणा. अहो स्वामी कया देवा, यावरी करावा, यावरी करावा. माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा असाच करी. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवान परमात्म्याजवळ आपल्या जीवनाचा परिहार दिलेला आहे. परमार्थाची वाटचाल करत असताना आपल्या जीवनामध्ये जी काही आगतिकता आहे, ती आगतिकता या अभंगाच्या आधारात तुकोबाराय भगवान परमात्म्यापुढं व्यक्त करतात आणि या संकटातून आपल्याला सोडवावं अशी प्रार्थना करतात. नंतर सांगणार ते आधीच सांगून जातो. आपली सगळी परंपरा आपण सांभाळत असताना संप्रदायाला काही धोके आहेत, त्या धोक्याची जाणीव ठेवा. धोक्याची जाणीव म्हणजे आपला हा वारकरी संप्रदाय, हा संप्रदाय भजनाच्या माध्यमातून ओळखला जातो. तुका म्हणे येथे भजन प्रमा. ज्ञानोबारांच्या सोहळ्याचे अनेक काही वैशिष्ट्य असतील, पण त्या वैशिष्ट्यामध्ये ज्ञानोबारांच्या सोहळ्यावर चालणारा जो समाज आहे, जो दिवसभर भजन करत चालतो, त्या समाजाला बघूनच त्याला सोहळा असं नाव मिळतं. आपण लक्षात घ्या, हे भजन हे वारकऱ्यांचं अंग आहे. भजन हे वारकऱ्यांचं मानचिन्ह आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये एक रामकृष्ण विठ्ठला विठ्ठल
आला विठाला पांडुरंगाची सेवा प्रसादाशिवाय पूर्ण होत नाही आणि तो प्रसाद कीर्तन संपायच्या अगोदर मिळाला अतिशय चांगला. मी सांगत होतो आपल्याला काय संभाव्य धोका लक्षात ठेवा की अलीकडच्या काळामध्ये संप्रदायाची जी वाटचाल चालली त्या वाटचालीमध्ये अतिशय मोठा धोका जो निर्माण झाला आहे तो धोका म्हणजे आपलं भजन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अतिशय वारकरी संप्रदायाचा सप्ताह कसा असतो असं जर कोणी विचारलं तर त्यांना मला वाटतं सांगायला हरकत नाही की सांप्रत कालामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जो चालला आहे तसा असतो असं सांगायला हरकत नाही आपण लक्षात. पण अन्य ठिकाणी तसे सप्ते बघून लोकांना तसं कदाचित लोकांचा गैरसमज होऊ शकतो. म्हणून माझ्यासारखा फटकळ तोंडाचा महाराज माझ्याकडे एखादा काही कार्यकर्ते आहेत म्हणून महाराज आम्हाला आमच्या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव साजरा करायचा, रौप्य महोत्सव मोठा सप्ताह करायचा. मी त्यांना लगेच जागेवर सांगत असतो मोठा सप्ताह याचा अर्थ की मोठमोठे महाराज आणायचे त्यांच्या माड्यावर पैसे घालायचे त्याला मोठा सप्ताह बनवायचा. गवई पकवाजे त्यातच ना मोठा सप्ताह ना. भजनाचा जो गदारोळ आहे वारकरी संप्रदायाचा जेथे कीर्तन हे नाम घोष नाम घोष जेथे कीर्तन हे नाम घोष निर्लज हरिचे दास निर्लज हरिचे दास निर्लज हरिचे दास निर्लज हरिचे दास कीर्तन हे नामघोष आपल्या ज्या ह्या चाली लुप्त होत चालल्यात. आता ह्या चाली ऐकायला मिळत नाहीत, या चाली ऐकायला मिळत नाहीत. लक्षात ठेवा. काय सांगण्यासारखं खूप आहे पण सांगायला वेळ कमी, कारण वेळेची मर्यादा सांभाळणं गरजेचा प्रश्नच नाही. सभा समस्त संतांची आपण आज या ठिकाणी मोठमोठे संत मंडळी आहेत, सगळे ज्यांच्याकडं दीर्घ परंपरा असणारी अशी माणसं आहेत. त्यामध्ये सेवाधारी आहेत, कलावंत आहेत, पाठांतरवाले आहेत,
माझ्यासारख्या कीर्तनकाराला माधव महाराज आज बोलायचं काही शिल्लकच नाही. मला काय बोलायचं आहे? नुसत्या प्रमाणावरच कीर्तन संपणार. बोलायचे काय? बोलायचं असतं खेडेगावामध्ये. पंढरपूरमध्ये आळंदीमध्ये काय बोलायचं नसतं. करीती कौतुक लाडे मज बोलविती कोडे. शेजारचे टाळकरी बोलवतात तसं इथं बोलायचं असतं, बाकी काय करायचं नसतं. म्हणून आळंदीमध्ये, आळंदी पंढरपूरमध्ये कीर्तन करताना मला कधीच भीती वाटत नाही. कधीच. का वाटत नाही? काही चुकलं तर दुरुस्त करणारी माणसं हजर असतात ना. प्रमाण चुकू द्या, चाल चुकू द्या, स्वर चुकू द्या, सगळी दुरुस्त करणारी माणसं उभी असतात. कीर्तनामध्ये सांगताना एखादी ओवी चुकू द्या सांगणारी इथं चातुर्मासातली साधक मंडळी आहेत. त्यामुळे इथं कधीच भीती वाटत नाही, कारण इथं सगळी जाणती माणसं असतात पंढरपूर आळंदीमध्ये. त्यामुळे त्यांच्यापुढे कीर्तन करताना कधी भीती वाटत नाही. आणि अण्णा खेडेगावात बी भीती वाटत नाही. का? तिथं त्यांना अक्कलच नसती तरी भ्यायची काय का लक्षात. बऱ्याच वेळा म्हणजे परवाची गोष्ट सांगतो मी. अभंग घेतला होता, करावा संकोच चित्ताची बहुता. अभंग घेतला होता मी. त्याचं तिसरं चरण काय डोक्यात जमलिंग झालं कोणाला ठाऊक. ते तिसरं चरण झालं दुसऱ्या अभंगातलं. रुसावे फुजावेल आपुलियावर, हे ते तिसरं चरण आहे. मी घेतलं अनिका रुसावे नलगे बहुता आपुल्या संचिता वाचून. ते गेलं भोगतो तिकडे गेलं ना. सगळं कीर्तन आहे, पण कुणी सुद्धा मला विचारलं नाही चुकलंय म्हणून. लक्षात ठेवायचं. मी सर्व कीर्तन केलं, कोणी विचार नाही चुकलंय म्हणून. नंतर माझ्या लक्षात आलं चुकलंय म्हणून. मी का सांगतो आपल्याला, खूप सांगण्यासारखं आहे, पण मला वाटतं या लोकांनी मला एक चांगली संधी दिलेली आहे की आपल्यातला एक संभाव्य धोका आहे. आणि तो धोका हा आहे की वारकऱ्यांचं जे भजनाचं अंग आहे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मी कोणाच्या विरुद्ध नाही, परंतु काही वेळेला अतिक्रमण होतं. अतिक्रमण तसं आपल्या संप्रदायामध्ये भागवताचार्य, रामायणाचार्य यांचं अतिक्रमण झाले. लक्षात ठेवायचं. हे रामायणाचार्य, भागवताचार्य शिरल्यापासून त्यांनी विधीशी निषेध लोपला, उच्चदया झाला मार्गाचा. भजनाचा लोप करण्याचं जणू काय त्यांनी कॉन्टॅक्टच घेतलं असं मला वाटतं. आणि घरचं झालं थोडं, व्यायाम झालं थोडं म्हणतात तसं त्यांचं कमी आहे. म्हणून संध्याकाळी कीर्तन करताना कीर्तनामध्ये जे गवई कलाकार उभे आहेत त्याने आणखीन वाटोळ करून ठेवलं की संप्रदायाची चाल जिवंत ठेवायचीच नाही, असं त्याने एक चंग बांधला असं मला वाटतं. लक्षात मला वाटतंय या सगळ्यातून आपण तग धरून राहण्यासारखं ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे. पंढरपुरामध्ये अजून जी फडकऱ्यांची परंपरा आहे त्यांनी आपली शिस्त सोडलेली नाही. आपलं भजनाचं जे गांभीर्य ते अजून आपलं सुटलेलं नाही. एरवी बाहेर न सांगण्यासारखं आहे. जवळजवळ मी तुम्हाला पांडुरंगाच्या पुढे उभा राहून हे सांगतोय. अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की बाहेर कुठंही कीर्तन करायला जाण्यासारखी इच्छा राहिलेली नाही. अजिबात कुठं जाऊ नये अशी इच्छा आहे. मी गेली वर्षभर वारी करतोय त्याचं हेच कारण आहे. या वारीच्या निमित्तानं कीर्तनाचा संबंध सोडायची माझी तयारी आहे म्हणून आपली सुरुवात केली. एक वर्षभर तर लोकांचा पूर्ण संबंध तोडला कीर्तनाच्या संबंधाने. न जाणं चांगलं की त्या कीर्तनामध्ये गेल्यानंतर माझं मानसिक समाधान जर तुटत असेल तर जायचं का हा प्रश्न आहे. मला वाटतं प्रस्तावना भरपूर झाली आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी फडकऱ्यांच्या मुलांनी एक वेगळा उपक्रम आरंभ केलेला आहे. त्यामुळं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण मुलांचं कौतुक करावं किंवा मुलांचं कौतुकही करावं आणि त्यांना कानपाडीत सुद्धा द्यावी. विठ्ठला विठ्ठला. शिस्त लावणाऱ्या जवळ पित्याची शिस्त पाहिजे आणि आईची माया पाहिजे. लक्षात. कौतुक करण्यासाठी माया पाहिजे आणि शिस्त लावण्यासाठी निष्ठुरता पाहिजे. मला वाटतं चांगला उपक्रम मुलांनी केलेला आहे आणि अधिक जास्त वेळ घालवत नाही प्रस्तावनेमध्ये. मोठमोठे धुरंदर या ठिकाणी बसलेले. अगदी ज्ञानोबारांच्या शब्दात बोलतो आणि पुढं सरकतो. ज्ञानोबाराय सांगतात, या एकेकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संवरे. आता कोणाचं तर नाव घेतलं पाहिजे बरं का माधव महाराज.
म्हणून कोणाचं नाव घेतो, हा माधवाचार्यन पुरे एकलाची विठ्ठल ठाला ठाला. अशी धुरंधर मंडळी आहेत. चिंतनासाठी अभंग घेतलेलं आहे. परमार्थातलं निरीक्षण. परमार्थ नुसता करण्यासाठी नाही, तेव्हा काहीच कळत नाही तरी सुद्धा करायचा असतो. त्याचं नाव संसार आहे. लक्षात. संसारामध्ये कळत काहीच नाही पण करायचा असतो. का करायचा असतो कोणाला तुकोबाराय सांगतात, काय मी चुकलो गा मागे नेनवेची काही, नकळेची पाप पुण्य येथे आठव नाही, मी माझी भुललो गा दीप पतंगा सोयी. संसारामध्ये मोठी गंमत आहे. आपल्याला प्रसंग येतात नेहमी. आता रामकृष्ण हरी विठ्ठला विठ्ठला. तुम्ही येईपर्यंत मी ओवी शिल्लक ठेवली होती, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. बऱ्याच वेळेला जाण्याचा प्रसंग येतो. आम्ही लग्नाला जातो, ब्रह्मचारी असली तरी सुद्धा प्रेत यात्रेला जावं लागतं. आपल्याला माहिती आहे. तिथं गेल्यानंतर माझ्यासारखा मनुष्य आपण कधी पुढे जात नाही. आपल्याला त्यातलं काही कळत नाही. लांब उभारून बघायचं काय काय चाललेलं बघत असतो. प्रश्न मोठी गंमत असते फार. त्या प्रेत यात्रेला पुढं जाणारी माणसं ठरलेली असतात. ते त्यांचं ठरलं ते कसं काय करते सगळं सांगतात. खरं म्हणजे त्यांना काहीच कळत नसतं तरी सांगत असतात. कळत काहीच नसतं. मोठी अडचण लक्षात. आता शंकर महाराज पुढे बसलेत. त्यांना विचारावं, प्रेताला प्रदक्षिणा सव्य नाही, अपसव्य आहे. बरोबर. प्रेताची प्रदक्षिणा कशी आहे? अपसव्य आहे. पण चुकून जर आपण अशी आमचे शांत महाराज तसं नाही असं काय. आमच्या मातोश्रीर गेल्या आणि त्यांना आम्ही मंत्राग्नी दिला ब्राह्मण बोलवून. आता ब्राह्मणाच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चाललं होतं. त्याने मला सांगितलं की महाराज अशी प्रदक्षिणा करायची. मी तशी सुरुवात केली. आमची भावकी म्हणलं महाराज तसं नाही असं फिरायचं. तो ब्राह्मण म्हणला मी कशाला इथं आलो आहे, तुम्हाला कशाला शांत पाठवायचं. मोठी अडचण आहे. सांगायला मागं राहत नाहीत, सांगतातच. काय ते लग्नामध्ये लिंबू धरतात. का धरतात अजून कुणालाच माहिती नाही, फक्त धरतात एवढं. मी ब्राह्मणाला विचारलं लिंबू का धरायचं, म्हणलं कुणाला ठाऊक. मग धरायचा का? ज्या मामाने लिंबू धरला त्याला विचारलं लिंबू का धरायचं, म्हणलं कुणाला ठाऊक. मग धरतोच का? मग अवघड आहे लक्षात ठेवा. मी खूप जण विचारलं का धरायचं माहीत नाही पण धरतात तेवढं कर. आता का धरायचा मी तुम्हाला सांगतो बरं का धरायचा. मोंगलांच्या काळामध्ये हिंदू समाजातली सुंदर जर स्त्री असेल तर ती स्त्री लग्नातून उचलून घेऊन जात होती. अशी त्यावेळची पद्धत. भर लग्नातून तरुण मुलगी लग्नात उचलून घेऊन जात होते. मग लग्न ठरलं तर बहीण सांगायची भावायला, दादा लेकीचं लग्न व्यवस्थित होईपर्यंत इथून राहा. आता पूर्वी सगळे शूर होते. मग त्या मुलीचा जो मामा असायचा तो मामा स्वतः नंगी तलवार घेऊन हजर राहायचा आणि लग्नामध्ये तो मुलीच्या मागं उभा राहायचा की माझ्या भाचीला कोण पळवते बघतो. ही त्याच्या पाठीमागची खरी परंपरा आहे. बाकी काही नाही. शास्त्राचा त्याला जसा दुसरा कोणताही आधार नाही. आता अलीकडच्या काळात तलवारी गेल्या, परत लोकांनी खुरप्यामध्ये लिंबू घेतले. खुरपी संपली मग चाकवामध्ये घेतली. चाकू संपला तर ब्लेडमध्ये घ्यायला लागले. वैतागच आहे लक्षात ठेवायला. मी म्हणलं एखाद्या लग्नामध्ये जर लादेनसारखा जर गुंड आला तर हो मामा काय ब्लेडनं काय त्याची दाढी भादरणार काय करा लक्षात ठेवा. मी हे सांगितलं का आपल्याला. संसार त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये काही कळत नाही तरी सुद्धा करायचा सोडायचा नसतो, त्याचं नाव संसार आहे. परमार्थ तसा नाही. परमार्थ हा जाणीवपूर्वक करायचा असतो. परमार्थ
परमार्थ मागना जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचा उपाय लाभाचे उपाय लाभाचे उपाय लाभाचे युक्ता जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण जोडी देवाचे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भाव या जतन हे उपाय लाभाचे. महाराज सांगतात परमार्थ हे श्रेष्ठ धन आहे, ते जतन करायचं असतं, त्याच्यासाठी जास्त काळजीपूर्वक विचार करायचा असतो. जतन करीन जीवे शुद्ध भावे करुणी किंवा गौप्य धन नये वारा लागोयास नेदी पाहुआस दुर्जनासी, ते जतन करायचं असतं. एखाद्या म्हणजे निर्जन प्रदेशातून जाताना
ज्याच्याकडं धन आहे त्याला जास्त काळजी करायची असते. ज्याच्याकडे काय नाही तो जाऊ शकतो बा, या रस्त्याने तुम्ही जाऊ नका. का जाऊ नका? चोरा चिलटाचा धोका आहे. तो सांगतो माझ्याकडे काही नाहीच आहे. पण ज्याच्याकडे सोनं काय द्रव्य असेल तो त्या रस्त्याने जात नाही. कारण का? पूर्वी असा प्रकार आहे की ज्याला आपण घाट म्हणतो. घाट तुकोबाराय सांगतात, म्हणवनी मागे परतले मन घालणीचे रान देखोनी. ज्याला हल्लीचं रान, हल्ल्याचं रान म्हणतात, ज्या ठिकाणी चोराची भीती. असा पूर्वी आपल्याला पाहते आपण ज्या ठिकाणी अशी घाट असायची त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला कोण जात नव्हती. कारण नेमकं तिथं डोंगर दऱ्यामध्ये चोरांना लपण्यासाठी जागा असते, त्यामुळे त्या ठिकाणी ते अडवतात. घाट असेल, खिंड असेल. आपण म्हणतो मराठीत की कसं खिंडीत गाठलंस, हा त्याच्यावर पडलेलं की खिंडीमध्ये गाठलं जातं. सध्या असं कुठं धोका सध्या राहिलेलं नाही. म्हणजे कुठल्याही घाटानं आम्ही कीर्तनकार आहोत, कोणत्याही घाटातून आम्ही रात्रंदिवस पळतोय, कुठं आम्हाला कोणी अडवत नाही. कारण सध्या सगळे चोर घाटात नाहीत, बंगल्यात आहेत. लक्षात आता घाटात चोर, आता सगळे चोर बंगल्यात आहेत. लक्षात ठेवा. चोरांना हे माहीत आहे की दिवसा ढवळ्या जर पुण्याची बँक लुटता येते तर डोंगरात कशाला मारायला आहेत काय? लक्षात ठेवतं. असो, चोरांचं आणि पोलिसांचं अत्यंत साठलोट असतं. लक्षात ठेवा, प्रश्नच नाही. मोबाईल सगळीकडेच आहे, चोरांच्याकडे मोबाईल असतो. दरोडा पडल्यानंतर जेव्हा चोर जाग्यावर जातो तेव्हा पोलिसांना फोन करतो की साहेब दरोडा व्यवस्थित पडला, आपण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, आणि आपलं जे काय ते उद्या पाठवून देऊ, काही काळजी करू नका. लक्षात अशा तऱ्हे जाऊ द्या. मला सांगायचं कारण असं आहे की निर्जन प्रदेशातून जाताना जसं आपलं धन रक्षण करायचं असतं तसं परमार्थ हे धन आहे आणि ते रक्षण करायचं असतं, आणि ते रक्षण करण्यासाठी निरीक्षण करायचं असतं. विठ्ठला तुकोबरायांचे असे अभंग आहेत की एका अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, चुकलोसा दिसे पंत गेले संत तो ऐसा, तुका म्हणे सोंगवाया कारण या अनुभवे. महाराज सांगतात आम्ही ज्या रस्त्याने निघालेलो आहे ना तो रस्ता मला चुकल्यासारखं वाटतंय. कारण का? म्हणजे मी जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नासारखं मला यश आलेलं नाही. तर परमार्थामध्ये निरीक्षण परीक्षण करायचं असतं की आपला परमार्थ बरोबर आहे का नाही. जगद्गुरु तुकोबारायासारखे महात्मे या अभंगामध्ये त्याचं निरीक्षण करतात की मी परमार्थ करतो ही गोष्ट खरी आहे, पण परमार्थ करत असताना माझ्या ठिकाणी परमार्थाला प्रतिबंधक असणारे जे काही दुर्गुण असतील ते दुर्गुण माझ्या ठिकाणी नसले पाहिजेत, पण ते आहेत याची जाणीव तुकोबाराय सांगतात की माझ्या ठिकाणी ते दुर्गुण आहेत. जोपर्यंत माझ्या ठिकाणी ते अवगुण असतील, दुर्गुण असतील, तोपर्यंत भगवत प्राप्ती होणार नाही. याला परमार्थातली आर्तता म्हणतात. हा परमार्थातल्या आर्तभक्तीचा अभंग आहे. काही लोकांना आश्चर्य वाटेल की या अभंगामध्ये भक्तीचा संबंध नसताना आर्तभक्ती कशी होईल. थोडक्यामध्ये सांगतो आपल्याला मी. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या केलेली आहे, व्याख्या सांगत नाही. सुरुवातीला भक्तीची व्याख्या केलेली आहे की सात्वस्मिन परमप्रेम रूपा अमृत स्वरूपा वगैरे. नंतर त्या भक्तीची लक्षणं केलेली आहेत. म्हणजे कथादिशु अनुरागा इति पाराशर्या, पूजादिशु अनुरागा इति गर्गा वगैरे अशी त्याची लक्षणं केलेली आहेत. खूप विस्तार केला आहे त्याचा. आणि नंतर ही जी शुद्ध भक्ती आहे, पराभक्ती, श्रेष्ठ भक्ती, त्या भक्तीचे व्याख्यान संपल्यानंतर नारदानी दुसरी भक्ती सांगितली. त्या भक्तीचं नाव गवणी. नारद सांगतात गवणी त्रिविधा. गवणी भक्ती 3 प्रकारची आहे. त्रिविधा कोणती मग? गुणभेदात अर्थादी भेदात वा. गवणी भक्तीचे प्रकार केले 3. ते 3 प्रकार करता नारद सांगतात की त्याचे 3 प्रकार कसे पडतात. गुणभेदात अर्थादी भेदात वा, म्हणजे गुणाच्या भेदावरून किंवा अर्थ जिज्ञासू अर्थार्थी या भेदावरून. आपल्याला हे माहीत आहे की गुणाच्या भेदावरून जेव्हा भक्तीचे प्रकार घडतात तेव्हा सात्विक राजस तामसमध्ये सात्विक श्रेष्ठ आहे, राजस कनिष्ठ आहे, तामस त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहे, आणि मग निर्गुण भक्ती ती सर्वश्रेष्ठ आहे. पण अर्थ जिज्ञासू अर्थार्थी याचा क्रम लावत असताना मोठं जमलिंग होतं. लक्षात ठेवा. हे जमलिंग कसं होतं की नारदाने असं सांगितलं की या ज्या 3 भक्ती आहेत ना त्या 3 भक्तीमध्ये पाठीमागून पुढची भक्ती ही श्रेष्ठ असते.
उत्तरस्मात पूर्व श्रेयाय भवती. म्हणजे पाठीमागून पूर्वीची भक्ती आहे पहिली ती श्रेष्ठ घडते. उदाहरणार्थ तामसी भक्ती असेल तर त्याच्यापेक्षा रजोगुणी श्रेष्ठ आहे, रजोगुणीपेक्षा सत्वगुणी श्रेष्ठ आहे. तसंच अर्थार्थी भक्तामध्ये तसाच प्रकार होतो की मग अर्थार्थीपेक्षा जिज्ञासू श्रेष्ठ आहे, जिज्ञासूपेक्षा अर्थ श्रेष्ठ आहे. आता याचे जे अर्थ आहेत ते अर्थ असे आहेत, ज्ञानोबारा सांगतात ते अर्थ तो अर्थाचे नि व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, मग तिजेनी तेने इच्छेचे अर्थसिद्धी. यामध्ये क्रम लावताना जमलिंग होतं. ते जमलिंग असं होतं की बा अर्थार्थी भक्तापेक्षा जिज्ञासू भक्त श्रेष्ठ कळू शकते आपल्याला, पण जिज्ञासूपेक्षा ज्याच्यावर संकट आलं तो कसा श्रेष्ठ होईल? मग ज्यानं संकटकाली देवाचं स्मरण तो कसा श्रेष्ठ होईल? त्याच्यासाठी भागवतामध्ये थोडंसं चिंतन आहे. श्रीमद भागवताच्या एकादश ग्रंथाच्या 19व्या अध्यायामध्ये हे गोड चिंतन आहे, ते नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. नाथ महाराजांनी याचा सगळा खुलासा केलेला आहे. तर नाथ महाराज सांगतात मुळामध्ये अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी ह्या ज्या भक्ती आहेत ना, त्या भक्तीचे अर्थच मुळात दोन प्रकारचे आहेत. ते म्हणतात अर्थभक्ती म्हटलं ना तर अर्थभक्तीसुद्धा लौकिक आणि परमार्थिक असे 2 प्रकार आहेत. जिज्ञासू भक्ती म्हटलं तर लौकिक आणि परमार्थिक असे 2 अर्थ आहेत. आणि अर्थार्थी भक्त म्हटलं तर लौकिक आणि परमार्थिक असे 2 अर्थ आहेत. तिथले वय भरपूर मोठे आहेत, तर मी आता तुला आपल्याला संक्षेपानं सांगतोय. तर त्यामध्ये नाथ महाराजांनी त्याचा भेद कसा केला आहे पहा. नाथ महाराज सांगतात रोगिया नावार्थता हे व्याख्यान नव्हे परमार्थ. पारमार्थिक अर्थाचा विचार करत असताना जो रोगी किंवा संकटग्रस्त त्याला अर्थभक्त म्हणायला नाथ महाराज तयार नाहीत. नाथ महाराज सांगतात रोग किंवा संकट आल्यानंतर जो देवाकडे जातो तो परमार्थिक होऊच कशा शकेल. आपण नेहमी सांगत असतो की संकट कालापुरतं जो देवाकडे जातो तो संकट संपल्यावर कधी देवाकडे जाणारच नाही ना. म्हणजे कीर्तनकार असं सांगतात की अंगात आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि अंगातनं गेला बाप ताप तर देवा मी तुझ्या बापाचा बाप, असं आपण काहीतरी सांगतो ना. याचा अर्थ संकटकाली जो भक्ती करतो तो खरा भक्त होऊ शकत नाही ना. म्हणून नाथ महाराजांनी अशी व्याख्या केली की रोगिया नावार्थता हे व्याख्यान नव्हे परमार्था. मग भगवत प्राप्तीची तीव्र व्यथा, बरं या नाव अर्थता परमार्थी. परमार्थिक अर्थाची व्याख्या नाथराने अशी केली की बुवा भगवत प्राप्तीची तीव्र व्यथा कोणे गावी आहे कोणे गावी आहे माझा विठ्ठल कोणे गावी आहे
पारमार्थिक अर्थ त्याला म्हणतात जो भगवंताच्या भेटीसाठी व्याकुळ झालेला आहे. अनेक प्रमाण आहेत. एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, काय देह घालो करवती करमरी, टाकूया भीतरी अग्नी माझी. अशी खूप अभंग आहेत की ज्या अभंगामध्ये तुकोबाराने अर्थता व्यक्त केलेली आहे की तुझ्या भेटीशिवाय काय उपयोग. लोकमान देह सुख संपत्ती उपभोगाने विटंबना दुःख तुझे भेटी वाचून तरी मध्ये भेट हे भेट. तुकोबाराय देवाला विनंती करतात की आपण आपल्याला भेटलं पाहिजे. आर्तभक्त देवाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेला असतो, त्याला जिज्ञासू भक्त कसं समजावून सांगतो. जिज्ञासू सांगतो, अरे देव मिळत नाही म्हणून तू तुझा देह का नष्ट करायला लागलेला आहेस. तू देवाला जाणण्याचा प्रयत्न कर. मला वाटतं हा विषय तीर्थावळी मग एकदम गोड आहे, फार गोड आहे. आणि माझ्या पुढे नामदेवराय बसलेले आहेत, माधव महाराज हे काय केशव महाराज आहेत, त्यामुळे सांगायला हरकत नाही, चुकलं तर दुरुस्त करणारच आहेत. तीर्थयात्रेला गेल्यानंतर नामदेवराय पांडुरंगाच्या भेटीने व्याकुळ झाले आणि देवाला मिळवू लागले की देवा मला तू का भेटत नाहीस वगैरे. चांगला अभंग आहे, मला तीर्थवळी पाठ आहे त्यामुळे ते बाकी सगळं सांगत बसत नाही. तिथं ज्ञानोबरायांनी नामदेवरायला समजावलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे परियसी विष्णुदासा, तू सुख संतोषा पात्र होसी, प्रेमाचा जिवाळा तुझ्या हृदयाला तू का वेळोवेळा खंतिकारी विचारी सावध होनी भक्तराजा, सुखानंद तुझा तुझची जवळी. नामदेवराय का उत्तर देतात. नामदेवराय सांगतात, मी न मनी मी नेने नानगती नेने युगती सर्व भावे. हां मज असते त्याचे पायी सर्व भावे मज त्याची रूप जे पुंडलिका पुढे उभे असे तो माझा विठ्ठलू दावी दृष्टीवरी असं मी करी अन्न करे अनेकांची. असं नामदेवराय म्हणतात. ज्ञानोबा काय म्हणतात, व्यापकू विठ्ठलू असे सर्व देशी, जरी सांडून भासी सर्व तो नाही ऐसा ठाव उरला असे कवन सर्वत्र संपूर्ण गगन तैसे. नामदेव आपला हे का सोडत नाहीत. काया वाचा मने मज तोची व्हावा, गीती गाता जीवा सुख वाटे, ऐकावा श्रवणी पाहावा तोची नैनी, नवजा जवळून दूर कोठे. तरी ज्ञानोबा आपला प्रयत्न सोडत नाहीत. ज्ञानोबा परत सांगतात, सर्वगत संपूर्ण सर्व काळ असणे होण्या आणि नाणे धारेऱ्या, ते तुझं भीतरी तू तया माझारी. हा सगळा संवाद आपण पाहत तिथं स्वतंत्र आहे, फार गोड अभंग आहे. याचं उत्तर देताना नामदेवराय सांगतात, मी न मनी लटिके कहाणी, पळी जरा धळा वाचून चातक तैसा, तैसे माझे मनस्मरे रात्रंदिवस, पंढरी निवास जीव माझ्या. अर्थात आर्तभक्त देवाच्या भेटीसाठी जो व्याकुळ होतो त्याला जिज्ञासू समजावून सांगतो की हा देह भगवत कार्यासाठी आहे, वाया घालू नकोस. तू देवाचं स्वरूप जाणून घेण्याची इच्छा कर. नाथ महाराज जिज्ञासू शब्दाचा अर्थ हा सांगतात. ज्ञानोबा सांगतात, नाथ महाराज सांगतात की ब्रह्मप्रापक युक्ती जिज्ञासा. ब्रह्मप्रापक युक्तीचा ठसा या नाव शुद्ध जिज्ञासा. ब्रह्मप्रापक युक्तीचा ठसा. भगवंताची प्राप्ती कशी होईल त्याच्या ज्या युक्त्या आहेत त्याचं जे त्याला जिज्ञासा म्हणतात, लक्षात ठेवायचं. आणि म्हणले हे अभ्यास करतात त्याची वाट काय. वेदशास्त्र जाणीव ओळसा लौकिक जिज्ञासा या नाव. ज्ञानोबा सांगतात म्हणजे ग्रंथाचं अभ्यास करणार मी नावं ठेवत नाही, नाथपुरांचं ववे म्हणजे ग्रंथाचं चिंतन करून जिज्ञासू म्हणवणारे जे आहेत त्याला नाथ महाराज सांगतात हे लौकिक जिज्ञासू आहेत, पारमार्थिक. मी तुम्हाला सांगणार आहे की पारमार्थिक अर्थ श्रेष्ठ कसा. उत्तर अस्मात पूर्व श्रेयाय भवती. पारमार्थिक दृष्टीनंच अर्थ श्रेष्ठ ठरतो, लौकिक दृष्टीने अर्थ श्रेष्ठ ठरू शकत नाही. हा जिज्ञासू आहे. आणि तिसरा जो अर्थार्थी आहे तो अर्थार्थी काय, सर्वार्थी मीची अर्थना. सर्व ठिकाणी भगवंताचं रूप पाहणं याला अर्थार्थी म्हटलेलं आहे. अर्थ म्हणजे भगवान परमात्मा. अर्थार्थी तो भक्त आहे. सर्वार्थी मीची अर्थना, सर्वार्थी मीची अर्थना या नाव शुद्ध जिज्ञासा हे अर्थार्थी. शुद्ध अर्थार्थी जाणा. शुद्ध अर्थार्थी आहे कोण, सर्वार्थी मीची अर्थना. मग म्हणले आम्ही सांगतो त्याची वाट काय. मग हे आम्ही बिभीषणाचं नाव सांगतो. नाथ महाराज सांगतात, मनती अर्थार्थी द्रव्य कामना.
अर्थप्राप्तीसाठी जो अर्थार्थी असं जे व्याख्यान करतात ते मंद व्याख्याना प्रवर्तती. नाथ महाराज सांगतात ते बरोबर नाही. मला हे 3 ओळी आपल्या पुढे कामी ठेवल्या, जवळच आहे एककडे, एवढ्यासाठी ठेवल्या की हा नाथ महाराजांचा जो परमार्थिक अर्थ आहे त्या परमार्थिक अर्थानं उत्तरस्मात पूर्व श्रेयाय भवती. अर्थात सांगतो आपल्याला, सगळ्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहणारा जो भक्त आहे तो भक्त देवासाठी एवढा व्याकुळ कधीच होणार नाही. झालं. जो भगवंताचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतोय तोही देवासाठी तेवढा व्याकुळ होणार नाही. पण जो देवाच्या भेटीसाठी तळमळतोय तो जास्त व्याकुळ होणार. आणि नारद सांगतात, नारदस्तु तदर्पिता किलाचरिता तद्विसरणे परम व्याकुलता इति. अर्थात म्हणून हा जो अभंग आहे तो अर्थभक्तीचा आहे की तो बरं देवाजवळ परिहार देतात. माझ्या अवगुणाच्या योगामुळं मी तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही, तुम्ही माझ्यावर कृपा करा. आता आड उभा आहे नारायण, आता आड उभा आहे नारायण, आड उभा आहे नारायण, आता आड उभा आहे नारायण. दया सिंधुपणा साथ, दया सिंधुपणा साथ, दया सिंधुपणा साथ. आता आड उभा आहे नारायण, आता आड उभा आहे नारायण, आड उभा आहे नारायण, आता आड उभा आहे नारायण. दया सिंधुपणा साथ, दया सिंधुपणा साथ, पार बोला पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव. तरणा भाग्यवंत नटे, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना. तिथं तर सप्ताह तरुण लोकांचा आहे. खरं म्हणजे माझी एक अशी कल्पना आहे की हे युवकांचा सप्ताह कीर्तन युवकांनाच तुम्ही द्यायला पाहिजे. खरं आमच्यासारख्या बुड्ड्याला तो बोलवायला नाही पाहिजे. लक्षात तो एक वेगळा उपक्रम होईल. जयवंत महाराज आहेत ना असे. थोडक्यामध्ये चिंतन सांगणार आहे. मी सांगितलं आपल्याला की परमार्थातली जी अर्थता ही आहे की भगवान परमात्म्याच्या भेटीला जो प्रतिबंध आहे तो प्रतिबंध जावा. तुकोबार प्रतिबंध सांगतात की तुमच्या भेटीसाठी प्रतिबंध कोणता आहे.
तुमच्या भेटीसाठी आमच्या ठिकाणचे अवगुण प्रतिबंध आहे आणि म्हणून माझे मज कळो येते अवगुण. आता प्रकार असा आहे की तुमचे अवगुण जर तुम्हाला कळतात तर मग तुमचे अवगुण तुम्ही सुधारत का नाहीत? तुकोबाराय सांगतात सुधारले असते, पण काय करू मन अनावर. ही तर परमार्थातली अडचण आहे, लक्षात ठेवा. आपल्या प्रयत्नानं आपला परमार्थ जर पूर्ण होत असता तर आपण देवाच्या दारात कशासाठी आलो असतो? देवाच्या दारात त्याच्यासाठीच यायचं असतं की जे आपल्याला व्यवहारात जमत नसेल ते. व्यवहारात जे जमतं ना की अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, त्याच्यासाठी देवाच्या दारात याची कारणच नाही, लक्षात ठेवा. आपल्या काकड्यातल्या सगळ्या भोपाळ्या म्हणजे देवाचे रडणंच आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही रोनिया बाह्य भवा तारी दातारा. तर भगवान परमात्म्याला ती आगतिकता सांगायची असते की आवरण्याची इच्छा आहे पण आवरत नाही. काय करू मन अनावर. माणसाच्या जीवनामध्ये मन नावाची एक शक्ती भगवान परमात्म्याने अशी दिलेली आहे की त्याला आपण माझं म्हणतो, पण ते माझं नसतं. काय शास्त्र म्हणालं? तुकोबाराय सांगतात बैसलो जयावरी सैराट ते जाय. ते आपलं कधीच ऐकत नसतं, प्रश्नच नाही. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात केन जगज्जीतम. जग कुणी जिंकलं ते सांगतात येन मनोजीतम तेन जगज्जीतम. जगज्जीतम केन मनोही येणं. ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. ज्याचा मनावर ताबा आहे त्याचा सगळ्या जगावर ताबा आहे. काय करू मन अनावर. महाराज सांगतात मला माझं मन आवरत नाही हो. अगदी म्हणजे अर्जुनाचा हा प्रश्न हा मग एकसारखा आहे की अर्जुन देवाला असं सांगतो आता केन प्रयुक्तोयम पापंचरती पुरुषा. तिथं शब्द काय घातलेला आहे? अनिच्छन्नपी वार्ष्णे. अनिच्छन्नपी म्हणजे इच्छा नसताना. कोणती बलवत्तर शक्ती आहे की हे कर्म करू नये असं वाटत असताना सुद्धा आमच्या हातून ते कर्म का घडत असेल? प्रश्न. तुकोबाराय सांगतात काय करू मन अनावर. आम्ही याला आवरू शकत नाही. आता आड उभा राहे नारायणा दया सिंधुपणा साच करी. तुम्हीच हे केलं पाहिजे. तुम्ही जर तुझ्या केल्या विन हिरवशा नवे तुझ्या केल्या विना तिरवशन हे तिरवशन हे माला तिरवशन तुझ्या केल्या विना तुझ्या केल्या विन स्थिर वश नवे मन. महाराज सांगतात तुम्ही स्थिर केलं तरी एरवी शक्य नाही. भगवान परमात्म्याच्याच हातात आहे ना, दुसरं कोण करू शकेल? काल्याच्या प्रसंगामध्ये गोड प्रसंग आहे. भगवान परमात्मा ज्या वेळेला वृंदावनामध्ये गेले त्यावेळेला त्यांच्यावर गोपाळ गेले. भगवंताच्या काही गोपाळांच्या काही एका ठिकाणी चालू लागल्या. पहिल्याच दिवशी गोपाळांच्या लक्षात आलं की हे सोपं नाही, भगवंताच्या गायी आपल्याला आवरत नाहीत. दुसऱ्या दिवशी गोपाळाने देवाला सांगितलं की देवा तुझ्या गाय बाजूला काढ, आमच्या गाय बाजूला काढतो. कारण का
तुझा आणि आमचा खेडेगावातला शब्द सांगतो अण्णा दादा, वारंगोळा आमच्याकडं. तुझा आणि आमचा वारंगोळा नको, तुमच्याकडं सावड शब्द असेल बघा, ते भागाभागात फरक असतो ना. हे सातारा जिल्हा वारंगोळा शब्द आमच्याकडे आहे. तुझा आणि आमचा वारंगोळा नको म्हणे प्रश्न. आपण म्हणले एवढ्या लवकर का? अजून 1 वर्ष 14 सालाला आपल्याला 1 वर्ष अवकाश अजून लक्षात ठेव. एवढ्यात आपण युती तोडायची नाही, लक्षात ठेवायची. आपण दोघं मिळून लोकांना खायचं असं ठरलेलं असताना आपण कसं करला प्रश्न ते. गोपाळ म्हणले काही चालणार नाही, तो आपलं तुझ्या काही बाजूला काढ. भगवान म्हणले कारण काय? न बैसती एके ठाई धावती 10 वाटात, त्यांच्यामध्ये पुन्हा आम्ही दमलो. आता गोड विषय हा, खेडेगावात आम्ही रंगवत असतो पण इथं काय सांगत नाही जास्त. भगवान म्हणले असं करू नका, काहीतरी तडजोड करूया, कॉम्प्रोमाइज, असं काहीतरी तडजोड करूया. तडजोड करताना गोपाळांच्या लक्षात आलं की हा हुशार आहे. तडजोड करताना कसा बनवेल सांगता येत नाही. त्यांनी तुकोबारांनी सांगितलं, महाराज आमच्या सगळ्यांचं नेतृत्व तुम्ही करा, तुम्ही तडजोड करा. तुकोबारांनी देवाशी तडजोड केली आणि तुकोबार बाहेर आले. तर विचारलं तुकोबारांनी लोकांनी की काय ठरलं म्हणले तडजोड ठरली. आपण 10 गाई सांभाळायची आणि देवाने 1 गाई सांभाळायची. गोपाळ म्हणले काय डोकं आहे काय का तुम्हाला? तडजोड निम्म्यावर तर व्हायला पाहिजे का लक्षात? जास्तीत जास्त आपल्याकडे सांग, त्याच्याकडे 5, ठीक आहे. तुम्ही हे काय करून बसलात? तुकोबाराय म्हणले तुम्हाला माहीत नाही, मी अशी गाय निवडलेली आहे की जी गाय त्याच्या ताब्यात दिलेली आहे. 10 गायची काळजी करू नका. तुका म्हणे तू राख म्हणेरी, मग त्या येरी आम्ही जाणू. तुकोबाराय सांगतात मी म्हणेरी गाय त्याच्याकडे दिलेली आहे. प्रकार असा आहे. गोपाळ म्हणले यानं काय होणार? तुकोबाराय म्हणते अरे बावळ्यानो, मणेरी गाय जर देवाकडे गेली तर डोळेरी गाय काय दुसरीकडे सिनेमाकडे जाणार नाही. मनेरी गाय जर देवाकडे गेली तर कानेरी गाय संगीताकडे जाणार नाही, लक्षात ठेवा. मनेरी गाय जर देवाकडे गेली तर जिबेरी गाय कुठे हॉटेलात जाणार नाही. म्हणून आम्ही त्याच्या ताब्यात मन दिलं. तात्पर्य भाग असा की तुझ्याशिवाय हे शक्य नाही. महाराज सांगतात दया सिंधूपणा साच करी, वाच्यावदे परी कळणे कठीण. बोलण्यासारखं खूप आहे पण मला ते करता येत नाही महाराज सांगतात. कारण का? इंद्रिया अधीन झालो देवा. अर्थात 3 चरणामध्ये तुकोबाराय देवाजवळ रडतात की माझं मन मला आवरत नाही, माझी इंद्रिय मला आवरत नाहीत, माझ्या अवगुण मला कळतात पण ते मला ताब्यात येऊ शकत नाही. तुला काय करायचं असेल ते कर. भगवान म्हणले सगळं तुम्ही निगेटिव्ह सांगितले की तुमचं मन आवरत नाही, इंद्रिय आवरत नाहीत, तेव्हा तुम्ही सगळं माझ्या जबाबदारी दिली. पण तुम्ही मला हे सांगत असताना निदान तुमच्याकडे एखादी तर जमेची बाजू पाहिजे का नको? तुम्ही सगळे निगेटिव्ह बोलताय माझ्याशी, हे मला जमत नाही, ते मला जमत नाही, ते मला. तुम्हाला काय जमतं ते सांगाल का नाही? तुकोबाराय म्हणले आम्हाला फक्त एकच जमतं. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बापा. आहे या परिस्थितीमध्ये तुझा दास आहे, तो आम्हाला सांभाळून घे. भगवान म्हणले असेल तसं तुम्हाला कसं सांभाळायचं? असेल तसं कसं सांभाळायचं? तुकोबाराय सांगतात तू कबूल केलेलं आहे म्हणून सांभाळायचं. तेवी मी तया जैसे असती तैसिया, कळी काळ नो कोण्या घेतला पटा. तुकोबाराय सांगतात मूळ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावणी. म्हणून एक लक्षात ठेवा, भक्ती आणि वेदांत याच्यातला फरक सांगतो बरं का मला. सेवा संपवत आता. भक्ती आणि वेदांतातला फरक काय आहे? वेदांत सांगतो असे असेल तर या. वेदांत काय सांगतो? असे असाल तर या. म्हणजे असे असाल तर म्हणजे कसा? विवेक, वैराग्य हे सगळं असेल तर या. वेदांत सांगतो असे असेल तर या. भक्ती सांगते जसे असाल तसं या. ज्ञानेश्वर उठून जाऊ नका. आरती झाले ते कुणी उठायचं नाही. रमेची बाजू तुकोबाराय सांगतात मी आहे असा आहे का? लक्षात ठेवा, माझा अवगुण मला कळतायत.
तू आम्हाला सरतं करून घे. महाभारतात एक प्रसंग आहे. प्रसंग असा आहे, दुर्योधनाला विचारलं सर्वांनी, तू असा वागतोस का, तू असं का वागतोस? खरं म्हणजे दुर्योधन आयुष्यात कधीच चांगला बोलला नाही, पण त्या दिवशी चांगला बोलला. कशामुळं कुणाला ठाऊक? पंचदशीमध्ये हा श्लोक आहे. कसं काय चांगलं बोलला? एक दिवशी तो फक्त चांगलं बोलला. तो लोकांना काय म्हणला, तुम्ही म्हणता ते मला पटतंय हो, वाईट वागू नये हे मला पटतंय, पण मला ते जमत नाही. चांगलं वागावं हे मला कळतंय, पण ते मला जमत नाही. मी काय करू सांगा? जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. मला धर्म कळतोय, पण त्या धर्मामध्ये माझी प्रवृत्ती. जानाम्य धर्मम न च मे निवृत्ती. मला अधर्म कळतोय, पण अधर्मापासून मी परावृत्त होऊ शकत नाही. धर्मामध्ये माझी प्रवृत्ती होत नाही. तू असं का वागतोस? त्यानं उत्तर दिले, ते पळकुटं उत्तर आहे, खरं नाही बरं का. त्यानं उत्तर दिले वेदांतातलं. तो म्हणला, तुमच्याच वेदांतात असं लिहिलेलं आहे की माणसाच्या सगळ्या क्रिया देवाच्या प्रेरणेनं होतात ना. मग केनापि देवेन हृदय स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. आपल्याला या ठिकाणी दुर्योधनाचं उत्तर नको आहे. आपल्याला उत्तर काय पाहिजे की जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानाम्य धर्मम न च मे निवृत्ती. मला धर्म कळतो, म्हणजे सद्गुण कळतात, पण सद्गुणामध्ये माझी प्रवृत्ती होत नाही. अवगुण कळतात, पण अवगुणापासून माझी परावृत्ती होत नाही. हे सगळं तुम्ही आम्हाला सांभाळा. अवगुण सुटण्यासाठी कमीत कमी अवगुण कळायला पाहिजे, लक्षात ठेवा. आता कळालाच नाही तर कसं काय सुटेल? एका माणसानं दुसऱ्या माणसाला रस्त्यावर शिवी दिली. तो जरा सभ्य होता, तो काय भांडत बसला नाही. त्यानं आपल्या त्याच्यात कोर्टामध्ये केसच घातली की यानं मला शिवी दिलेली आहे. कोर्टामध्ये जेव्हा त्याच्यावर तो आरोप केला आणि कोर्टाने त्याला विचारलं की बाबा, या ग्रस्तानी तू शिवी दिली असं तुझ्या आरोप केले, तुला याबद्दल तुला काय म्हणायचे? तो म्हणला, त्या भाडव्याला विचारा मी कधी शिवी दिली. म्हणलं, त्या भाडव्याला विचारा मी कधी शिवी दिली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळे लोक हसले. लोकांना वाटलं आता साक्षी पुरावा काय शिल्लकच नाही. कोर्टाने निकाल दिला की या माणसाने याला शिवी दिलेली नाही, सबब मी त्याला निर्दोष सोडतोय. आता ज्यानं केस केलं म्हणलं, ह्याला काय म्हणायचं? अहो तुमच्या देखत दिली ना. ते म्हणले, म्हणून तर तुला निर्दोष सोडतोय. का निर्दोष सोडतोय? याला शिवी म्हणतात हे त्याला माहीत नाही, लक्षात ठेवा. याला अवगुण म्हणतात हे ज्याला माहीत नाही, त्याच्यातून सुटण्याची शक्यता कमी आहे, लक्षात ठेवायची. अवगुण सुटण्यासाठी कमीत कमी तो कळण्याची अपेक्षा आहे, लक्षात ठेवा. अवगुण कळाला तर सुटेल, नाही कळलं तर सुटणार नाही. शेवटचं वाक्य सांगतो, चूक कळाल्यानंतर दुरुस्ती होते, नाही कळाली तर त्या चुकीचा खेळा होतो. तुकाराम तुकाराम. सेवेचा भाग संपलेला आहे. या ठिकाणी हे जे मुलं करतात त्यांचं मी सुरुवातीला कौतुक केलेलं आहे. आवश्यकता त्याची आहे. समाजामध्ये जी शक्ती म्हणतात ती शक्ती युवकांच्या अंगात आहे. आपल्या सर्वांना तर माहीत आहे की त्या युवकांच्यासाठी पागल झालेला मी बुड्ढा आहे. आपण सगळे जाणता आहात की गेली 12 वर्षे माझा तो प्रयत्न चालू आहे. सगळ्या मुलांना मी एकत्र करतो त्यांना काही चांगली दिशा देण्याचा माझा प्रयत्न आपण सगळं पाहतात. समाजामधली जी शक्ती म्हणतात ती युवकाची शक्ती आहे, लक्षात ठेवा. समाजातला युवक जर वाजा केला तर समाज शून्य आहे. कल्पना करा, आपण या ठिकाणी 1000, 1200, 5, 2000 संख्येनं आहे.
2000च्या संख्येने आपण जमलेलो आहोत आणि आपण जमलेले असतानाच बाहेर मंदिराला समजा अतिरेक्यांचा वेढा पडलेला ना, तशी काही काळजी करू नका, पण समजा पडला वेढा आणि त्यांच्या हातात जर स्टेन गन असतील तर काय करायचं सांगा. तर त्यांच्या हातामध्ये जर बंदूक असतील, स्टेन गन असतील, तर कुत्र्याच्या मौतीनं मरण्याच्या पलीकडे आपल्याकडे पर्याय नाही. लक्षात ठेवा. पण त्याच समाजामध्ये जर तरुण असतील तर तरुण मात्र त्याला प्रतिकार करू शकतात. म्हणजे त्याला शक्ती म्हणतात, ज्याला ओज म्हणतात, ज्याला ऊर्जा म्हणतात, ती फक्त तरुण शक्तीकडे शिल्लक आहे. ती शक्ती चांगल्या कामासाठी वापरण्याची आवश्यकता आहे. परवाचं उदाहरण सांगतो सेवा संपूत. आपल्याला माहीत आहे की अभय बंग यांना पुरस्कार दिला आणि त्याप्रसंगी त्यांनी जे भाषण केलेलं आहे ते भाषण आहे ना, ते अत्यंत ऐकण्यासारखं, चिंतन करण्यासारखं भाषण आहे. त्यांनी भाषणात असं सांगितलं की महाराष्ट्राचं मध्य राष्ट्र झालं आहे. आपण लक्षात ठेवा, त्यांची भाषा आहे. ते म्हणले महाराष्ट्राचं मध्य राष्ट्र झालं आहे आणि त्या मध्य राष्ट्राचं सेंटर बारामतीत आहे, असं ते म्हणले बरं का, लक्षात ठेवायचं. ते म्हणलेलं मी म्हणतो, नाही तर तुम्हाला आणखीन परत रागेल. ते म्हणले त्याचं सेंटर पुण्यात आहे. त्यांनी सांगितलं, नाव घेऊन सांगितलं त्यांनी की त्याचं सेंटर पुण्यामध्ये आहे. अर्थात हे बदलायचं का नाही ते तुमचं तुम्ही ठरवा, असं त्यांचं वाक्य. मला हे सांगायचं कारण आहे की युवकांच्या अंगामध्ये ताकद आहे. स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य सांगतो. स्वामी विवेकानंद सांगतात की युवकांच्या अंगामध्ये शक्ती, ऊर्जा, बल, तेज सगळं आहे. अतिशय कडवा प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्या अंगात आहे. फक्त त्यांचं वाक्य असं आहे की त्यांना फक्त त्या क्रूर वेदीवर उभं करू नका ज्याचं नाव आहे विवाह, असं विवेकानंदाचं वाक्य आहे. आता मी तुम्हाला असं सांगत नाही की त्यांना त्या क्रूर, कारण का आपली परंपराच ठेवण्यासाठी तसं करून जमणार नाही, आपल्याला प्रश्नच नाही. पण आम्ही एवढं आपल्याला नक्की सांगू की बुवा आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत याचं निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. नेहमी प्रकार असा आहे की मागच्या पिढीचं पुढचं पुढेही जेव्हाही अनुकरण करत असते तेव्हा तुकोबारायांचं वाक्य सांगतो. तुकोबाराय सांगतात, जोडी तरी ऐशी करावी न सरे, पुढे अनुसरे मागीत आली. म्हणजे बाकीटाचं आपलं अनुकरण करावं असं काही करण्याची आवश्यकता आहे. मी मगाशीच सांगितलं की मी हा प्रयत्न करतो आहे, आपण माहीत आहे. तर या ठिकाणी युवक मंडळी जे कार्यक्रम करतात त्यांना धन्यवाद देतो, पण त्या धन्यवादाबरोबर त्यांनी असं काही परिवर्तन करण्याचाही प्रयत्न करावा अशी त्यांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. जय जय